माझं पण ते सपान होतं. मी लई मोठी होईल आणि लई नाव कमवेल आणि माझ्या आईसाठी साडी घेईन. मग त्यासाठी मी घरकाम करायला लागले. घरकाम करता करता माझ्याकडून क्लास सुटला. त्या काकींनी मला लई मारलं. मग तिथून मी पळून गेले. पळता रस्त्यात मला पैसे सापडले. ते पैसे घेऊन मी दुकानात गेले आणि माझ्या आईसाठी साडी घेतली. आणि मी घरी गेले. घरी बघते तर काय, घरी खूप गर्दी होती. मला वाटलं दिवाळीचे, पण दिवाळी नव्हती. मी त्या गर्दीला लेटच गेले आणि बघते तर काय, माझी आई झोपलेली. मी तिला लय उठवलं. आई उठ ना ग, आई उठ ना. मग मी तुझ्यासाठी साडी आणली. उठ ना ग आई, उठ ना. तुझं नाक तोंडात काढू शकते. मी तिला लय उठवलं. आई उठ ना ग, आई उठ ना. पण ती नाही उठली आणि ते काका मला म्हणते तुझी आई वर गेली. पण आई तू मला बघतेस ना, एकदा ये ना माझ्यासाठी. तुझ्या कुशीत घे मला. लय दिसाची भूक लागली आहे ग. एकदा ये ना माझ्यासाठी. मी तुला लय उठवलं. आई उठ ना ग, आई उठ ना. आई मित्रांनो, घराची किंमत ज्यांना आई नसते त्यांनाच कळते. कारण डोंगराआड गेलेलं सूर्य पुन्हा दिसतो, पण मातीआड गेलेली आई पुन्हा दिसत नाही. आई असते मंदिराचा उंच कळस. आई असते अंगणातील पवित्र तुळस. आई म्हणजे अभंगातील सत्यवाणी. आई म्हणजे उन्हातलं गार पाणी. धन्यवाद.